चलो वी आर गोइंग टू स्टार्ट. थोडंसं व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आल्या कारणाने थोडंसं आपल्याला डिस्टर्ब झालेलं आहे. तर परत आपण या स्टेट फंक्शन या कन्सेप्टपासून पुन्हा सुरुवात करणार आहोत. स्टेट फंक्शन म्हणजेच स्टेट व्हॅरिएबल्स. आता स्टेट व्हॅरिएबल्स म्हणजे तुम्हाला माहीत आहेत, जसं की टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत. अगदी तशाच कन्सेप्टला आपण स्टेट व्हॅरिएबल्स असं म्हणतो. स्टेट व्हॅरिएबल्स म्हणजे स्टेट फंक्शनसुद्धा. स्टेट व्हॅरिएबल्स म्हणजेच स्टेट फंक्शनसुद्धा असं आपण म्हणतो. थँक्यू. तो 1-2 मिनटासाठी. तर आपण या कन्सेप्ट पुढं कंटिन्यू करणार आहोत. स्टेट व्हॅरिएबल्स म्हणजेच स्टेट फंक्शन. पण याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण पाहत होतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर डिस्टन्स म्हणजे एका ठिकाणाहून कुठल्याही मार्गाने डिस्टन्स कवर करत ए पासून बी. पण डिस्प्लेसमेंट मात्र डिस्टन्स प्रत्येक पाथचं डिस्टन्स मात्र डिफरंट आहे. तर डिस्प्लेसमेंट पाथ फर्स्टसाठी, पाथ सेकंडसाठी आणि पाथ थर्डसाठी डिस्प्लेसमेंट मात्र सेम आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये कुठलाही बदल होत नसतो. अगदी ही जशी कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंटची, अगदी तशाच पद्धतीनं स्टेट व्हॅरिएबल्स किंवा स्टेट फंक्शनसुद्धा आहेत. त्याला तुम्ही त्या सिस्टीमच्या स्टेटमध्ये कसा बदल होतो याच्याशी स्टेट फंक्शनला काहीही देणं घेणं नाही. तर चेंज द व्हॅल्यू ऑफ स्टेट फंक्शन, फक्त त्या व्हॅल्यू ज्या आहे, जसं की प्रेशर आहे, जसं की व्हॉल्यूम आहे, जसं की टेम्परेचर आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत, याच्यामध्ये जसा तुम्हाला चेंज पाहायला मिळतो, तो चेंज कसा होतो याच्याबद्दल सांगणं जास्त गरजेचं आहे. आता आपण पाहिलं, एखादी सिस्टीमचा स्टेट ए कडून बी कडं जेव्हा होतो तेव्हा डिस्टन्स हे प्रत्येकाचं डिफरंट आहे, मात्र डिस्प्लेसमेंट सेम आहे. तर आपल्याला काय पाहायचं आहे माहिती आहे का? डिस्प्लेसमेंट पाहायचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियल अँड फायनल स्टेट. ए पासून बी पर्यंत कसा कन्वर्ट झाला, कुठल्या माध्यमातून कन्वर्ट झाला याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणजेच आपल्याला जर प्रेशर पाहायचं असेल तर फायनल प्रेशर फायनल मायनस प्रेशर इनिशियल, किंवा व्हॉल्यूम जर पाहायचं असेल तर व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल. इवन टेम्परेचर जर पाहायचं असेल तर टेम्परेचर फायनल मायनस टेम्परेचर इनिशियल. इवन नंबर ऑफ मोल जर पाहायचे असेल तर नंबर ऑफ मोल्स फायनल मायनस नंबर ऑफ मोल्स इनिशियल. अशा गोष्टी आपल्याला पाहता येतात. हे झालं व्हॅरिएबल्सशी रिलेटेड, जे की आपल्याला माहिती आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही व्हॅरिएबल्स जे माहिती नाहीत पण पुढं पाहायचं आहेत. आपण डेल्टा एच पाहतो. डेल्टा एचला आपण चेंज इन एन्थाल्पी म्हणतो. एच कॅल्क्युलेट केला जात नाही, बट चेंज इन एन्थाल्पी कॅल्क्युलेट केला जातो. तर चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू एच फायनल मायनस एच इनिशियल. त्याचबरोबर डेल्टा एस आहे. डेल्टा एसला आपण चेंज इन एन्ट्रॉपी असं म्हणतो. म्हणजेच एन्ट्रॉपी फायनल मायनस एन्ट्रॉपी इनिशियल. आणि आणखीन हे सगळे पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. आणखीन एक कन्सेप्ट डेल्टा जी, जो की आपण ऑलरेडी शिकलेला आहे. इवन या टॉपिकमध्ये आणखीन थोडंसं डिटेल आपल्याला पाहायचं आहे. गिब्स फ्री एनर्जी फायनल मायनस गिब्स फ्री एनर्जी इनिशियल. तर बाकी त्याच्या पाथमध्ये कसा चेंज होतो याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला निघायचं आहे कुठून? ए पासून पोचायचं आहे कुठं? बीला. मग पाथ ए असो, पाथ बी असो किंवा पाथ कोणताही असो, फक्त आपलं इनिशियल आणि फायनल याच्या व्हॅरिएबल्स याचा जो चेंज आहे तो चेंज आपल्याला या स्टेट फंक्शनमध्ये पाहता येतो. तर त्याचबरोबर प्रॉपर्टी ऑफ स्टेट फंक्शन इन सायक्लिक पाथ इज 0. प्रॉपर्टीज ऑफ स्टेट फंक्शन इन सायक्लिक पाथ. फॉर एक्झाम्पल, आता आपण हे सगळं पाथ फंक्शन पाहतो. सायक्लिक पाथ फंक्शन, फॉर एक्झाम्पल, इट इज अ स्टेट ए and this is a path and it is once again reaches towards here, that is a path A. आता जर या ठिकाणी आपल्याला या पॉईंटबद्दल जर सांगायचं झालं, व्हॉट इज अ इनिशियल अँड व्हॉट इज अ फायनल. इनिशियल प्रॉपर्टीज
ऑफ द स्टेट ए इज इक्वल टू फायनल प्रॉपर्टीज ऑफ ए. ज्या काही प्रॉपर्टी इनिशियलच्या आहेत, इनिशियल स्टेटच्या आहेत, त्याच प्रॉपर्टी आपल्याला फायनल स्टेटच्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. मग जर चेंज इन प्रॉपर्टीज ऑफ ए, चेंज इन प्रॉपर्टीज म्हणजे डेल्टा एचा जर चेंज बघितला तर ए फायनल मायनस ए इनिशियल असं आपल्याला मांडता येतं. ए फायनल मायनस ए इनिशियल. आता आपल्याला माहीत आहे ए फायनल आणि ए इनिशियल इज इक्वल टू सेम आहे. तर देअरफोर जर ए मायनस ए किंवा समजा त्याची काही व्हॅल्यू असेल तर ती जरी ठेवली तर ए मायनस ए म्हणजे काय आहे, ए फायनल इज इक्वल टू ए इनिशियल असं असल्यामुळं डेल्टा ए याला आपण काय म्हणतो, 0 म्हणतो. मग पाथ प्रत्येक वेळेस सायक्लिक फॉर्ममध्ये असेलच असं काही कंपल्सरी नाही. कुठल्याही फॉर्मची सायकल असू शकते. हे अशी असू शकते, हे अशी असू शकते किंवा असे असू शकते. हे कुठल्याही प्रकारचे सायकल असू शकते. इन सायक्लिक प्रोसेस पाथ फंक्शन स्टेट फंक्शन इन सायक्लिक प्रोसेस इज टू बी 0. त्याचबरोबर डिफरन्शियल स्टेटमध्ये या सगळ्या टर्म्स आपण ओव्हरऑल चेंजिंग स्टेटमध्ये बघत असतो. तर या सर्व स्टेटमध्ये सायक्लिक प्रोसेसमध्ये या सर्व व्हॅरिएबल्सची व्हॅल्यू 0 येते. ओव्हरऑल चेंज इन स्टेट इज 0. सायक्लिक प्रोसेसमध्ये मग काय काय 0 येईल, फायनल मायनस डेल्टा पी 0 फॉर सायक्लिक प्रोसेस, डेल्टा व्ही 0 फॉर सायक्लिक प्रोसेस, डेल्टा टी 0 फॉर सायक्लिक प्रोसेस, डेल्टा एन, आता इथं एन मात्र चेंज होणार नाही. त्याचबरोबर गिब्स फ्री एनर्जी, त्याचबरोबर प्रेशर व्हॉल्यूम गिब्स फ्री एनर्जी, एन्थाल्पी, एन्ट्रॉपी या सर्व टर्म्स सायक्लिक प्रोसेसमध्ये आपल्याला 0 पाहायला मिळतात. तर या सगळ्या कन्सेप्ट आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट बघायचा आहे पाथ फंक्शन. कारण पाथ फंक्शनशी रिलेटेड पुढच्या 2 कन्सेप्ट आहेत. वर्क अँड हीट हे 2 पाथ फंक्शन आहेत. पण मग नेमकं आपण काल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या सगळ्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. तरीसुद्धा त्याची आठवण करून देण्या अगोदर थोडंसं पाथ फंक्शनबद्दल सांगणं माझं गरजेचं आहे. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाथ फंक्शनच्या बाबतीत अतिशय स्मॉल म्हणजे छोटासा पॉईंट दिला आहे, तरी मग आपण आता त्याच्याबद्दल पाहणं गरजेचं आहे. म्हणून याच्याशी संबंधित थोडंसं बोलतो. पाथ फंक्शन, पाथ फंक्शन. आता या पाथ फंक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल प्रत्येकाच्या कंडिशन वेगवेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल इट इज अ स्टेट ऑफ सिस्टीम ए अँड इट इज अ स्टेट ऑफ सिस्टीम बी. आणि सिस्टीमचा स्टेट अँड दिस वन इज अ पाथ फर्स्ट अँड इट इज अ पाथ सेकंड. इफ सिस्टीम ऑफ स्टेट ए इज कन्वर्टेड इंटू सिस्टीम ऑफ स्टेट बी, याला म्हणू आपण इट इज अ पाथ फर्स्ट अँड इट इज अ पाथ सेकंड. प्रत्येक पाथमध्ये जरा काळजीपूर्वक पहा. आपण याच्या अगोदर स्टेट ऑफ सिस्टीम बघितलेला आहे. एखाद्या सिस्टीमचा या व्हॅरिएबलपैकी एकही प्रॉपर्टी जर बदलली तर त्या सिस्टीमचा स्टेट चेंज होतो. म्हणजे एखाद्या सिस्टीमचं प्रेशर, एखाद्या सिस्टीमचं व्हॉल्यूम, एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर, एखाद्या सिस्टीमचं नंबर ऑफ मोल्स, जर याच्यामध्ये नुसतं प्रेशर पी हा जरी चेंज झाला, पीचा P1, व्हॉल्यूम ॲज इट इज, टेम्परेचर ॲज इट इज, नंबर ऑफ मोल्स, तर त्यावेळेसुद्धा सिस्टीमचा स्टेट चेंज होत असतो. आणि त्यानुसार आपल्याला या कन्सेप्टचा विचार करायचा आहे. मग जरा काळजीपूर्वक पहा. या ठिकाणी हा पाथ ए आहे, हा पाथ म्हणजे एचं कन्वर्शन बीमध्ये, हा सिस्टीमचा स्टेट ए आहे, हा सिस्टीमचा स्टेट बी आहे. एचं कन्वर्शन बीमध्ये झालं आहे. देर आर द 2 डिफरंट पाथ. मग या पाथमध्ये मी ट्रॅव्हल्स करत असताना जर मी प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, डेल्टा पी इज इक्वल टू 0, तर याच्या प्रॉपर्टी, याच्या पाथच्या प्रॉपर्टी सगळ्या डिफरंट असतील. इवन मी पाथ सेकंडनी जात असताना, दुसऱ्या रस्त्याने जात असताना जर मी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं
तर या पाथच्या सर्व कंडिशन वेगवेगळ्या असतील. इवन सिस्टीम ऑफ स्टेट एचं कन्व्हर्शन बीमध्ये होत असताना एपासून मी इथं याला जर बी कन्सिडर केला तर इथून इथंपर्यंतच्या प्रॉपर्टी डिफरंट असतील, इथून इथंपर्यंतच्या प्रॉपर्टी डिफरंट असतील, इथून इथंपर्यंतच्या प्रॉपर्टी डिफरंट असतील. तर प्रत्येक प्रॉपर्टी प्रत्येक पॉईंटला इथं जर एपासून बी कन्सिडर केला, याला बी कन्सिडर केला, याला बी कन्सिडर केला, याला बी कन्सिडर केलं, तर प्रत्येक पाथमध्ये टर्म्स आणि कंडिशनशी रिलेटेड आणि म्हणूनच पाथ फंक्शनमध्ये ज्या दोन टर्म्स येतात, एक आहे हीट आणि दुसरं आहे वर्क. तर या दोनही गोष्टी पाथ फंक्शनवरती डिपेंड असत नाहीत. हीट आणि वर्क हे पाथ फंक्शनवरती डिपेंड असत नाहीत आणि त्या व्हॅल्यू काय आहेत, फक्त पाथ कसा चेंज होतो, पाथ कसा चेंज होतो, जसा जसा पाथ चेंज होतो त्यानुसार बदलतात. These are the thermodynamic function whose values depends on only the path followed by, not for depend on path, path followed by, पाथ फॉलो करणे. आता बघा, इथून इथं पूर्ण जात असताना प्रत्येक ठिकाणचा हा जो एवढा पाथ आहे, एवढा जो रस्ता, इथल्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, इथल्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, इथून इथल्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, इथून इथल्या प्रॉपर्टी वेगळ्या आहेत. इव्हन इनडेफिनाईट पाथ आहेत, प्रत्येक पाथच्या प्रॉपर्टी डिफरंट असणार आहेत. तर त्याच्यामध्ये छोटा छोटा गॅप आहे. म्हणून सो देअर कॅन बी इन्फिनाईट व्हॅल्यूज ऑफ पाथ बिटवीन टू स्टेट्स. इन्फिनाईट व्हॅल्यूज असणार आहेत या दोन स्टेटमध्ये. हा स्टेट ऑफ पाथचा स्टेट बी आहे हा पाथ, तर याच्यामध्ये इन्फिनाईट व्हॅल्यूज असणार आहेत, इन्फिनाईट व्हॅल्यूज ऑफ पाथ फंक्शन असणार आहेत. तर पाथ फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड इन्फिनाईट क्वांटिटेटिव्ह द सिन्स देर इज अ फिक्स स्टेट बिटवीन टू फिक्स स्टेट व्हॅल्यूज ऑफ पाथ फंक्शन इज नॉट फिक्स. दोन फिक्स व्हॅल्यूमधला जो पाथ फंक्शन असतो, म्हणजे इथून इथला पाथ फंक्शन आणि इथून इथला पाथ फंक्शन हा सुद्धा सेम असेल असंही नाही. कारण वर्क प्रत्येकाचं, प्रत्येक ठिकाणची हीट, प्रत्येक ठिकाणच्या सगळ्या प्रॉपर्टी कम्प्लिटली डिफरंट असतात. तर अशा प्रकारचं हे पाथ फंक्शनचा कन्सेप्ट आहे. याचबरोबर या पाथ फंक्शनमध्ये पाथ फंक्शन काय आहे, पाथ फंक्शन इज अ स्टेट फंक्शन. पाथ फंक्शन हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. तर त्या ठिकाणी या सर्व व्हॅल्यूज आपण चेंज झालेल्या पाहायला मिळतात. जसं की आपल्याला डी ए, फॉर एक्झाम्पल डी एचा मिनिंग आहे स्मॉल चेंज, ओव्हरऑल स्मॉल चेंज इन द व्हॅल्यू ऑफ स्टेट फंक्शन ओव्हरऑल. पण याचा जर वर्कचा विचार केला, या ठिकाणी वर्कचा जर विचार केला तर वर्क मात्र ओव्हरऑल व्हॅल्यू ऑफ पाथ फंक्शनवरती डिपेंड असतो. इथं चेंज होतो पण वर्कमध्ये मात्र चेंज होत नाही. तर अशा प्रकारच्या या कन्सेप्ट आपल्याला सांगता येतात. तर हीट आणि वर्क इट इज ऑलवेज अपियर बाउंड्री. हीट आणि वर्क हे होत असताना, हीट आणि वर्कच्या बाबतीत, बेसिकली हीटच्या बाबतीत तर तुम्हाला बाउंड्री ही मेन्शन कंपल्सरी केली जात असते. बघा, एक्झाम्पल सांगतो मी या ठिकाणी कसं मेन्शन केली जाते ते. हा पिस्टन आहे, पिस्टनमध्ये आपण गॅस भरला आहे. आता या ठिकाणचं टेम्परेचर T1 आहे, प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, N1 नंबर ऑफ मोल्स आहेत. जर हा पिस्टन एकतर अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला तर पहिला इफेक्ट जो आहे तो या बाउंड्रीवरती होतो. पहिला इफेक्ट काय आहे, तो बाउंड्रीवरती होतो आणि मग याच्यामध्ये चेंजेस होतात. एकतर या सर्व टेम्परेचर म्हणजे हीट आतमध्ये जाते किंवा हीट बाहेर येते. हीट एंटर इन टू द सिस्टीम, किंवा आतली जर हीट जास्त असेल तर ती हीट बाहेर येते. सो देर इज अ निगेटिव्ह क्यू, दॅट मीन्स क्यू इज निगेटिव्ह, आणि हीट जर आतमध्ये गेली तर क्यू इज पॉझिटिव्ह. तर अशाही प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला या सिस्टीमच्या बाबतीत किंवा हीट आणि वर्कच्या बाबतीत पाहायला येतात. त्याचबरोबर दे ओनली अरायझेस ड्युरिंग अ प्रोसेस
अँड अपियर्स ॲट अ बाउंड्री इन बिटवीन सिस्टीम. तर या प्रोसेस, जेव्हा ही प्रोसेस होते, एखाद्या प्रोसेसमध्ये सिस्टीममध्ये चेंज होतात, त्यावेळेसच सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये जो पाथ आहे, तो पाथ वरती त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग आपला ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि मोलार हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? बेसिकली हीट कॅपॅसिटीला सीने रिप्रेझेंट करतात आणि सी इज अ रेशो ऑफ चेंज इन हीट अपॉन चेंज इन टेम्परेचर. चेंज इन हीट अपॉन चेंज इन टेम्परेचर. मग याला आपण जर असं केलं तर या ठिकाणी इकडं काय येईल? सी इंटू डी टी इज इक्वल टू डी क्यू. आणि मग मी तुम्हाला काल एक इक्वेशन दिलं होतं, आठवते का बघा? क्यू व्ही इज इक्वल टू सी व्ही इंटू डी टी. हे इक्वेशन मी तुम्हाला कालच्या डेरिवेशनमध्ये दिलं होतं. आता याला आपण असं मांडू शकतो, डी क्यू इज इक्वल टू सी इंटू डी टी. आता डी क्यू जर समजा आपण ही सिस्टीम ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर मेन्शन केली, ही सिस्टीम आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं जर मेन्शन केलं तर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सो देर इज अ डी क्यूला आपण डायरेक्टली जर इंटिग्रेशन घेतलं तर त्याचं काय येतं? याचं इंटिग्रेशन हे इनिशियल आणि फायनल नसतं, तर याचं इंटिग्रेशन डायरेक्टली क्यू येतं. या ठिकाणी जर हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम तर या ठिकाणी येईल सी व्ही इंटू डी टी. हे काल इक्वेशन आपण पाहिलेलं होतं. तर अशा प्रकारच्या या सर्व कन्सेप्ट स्टेट फंक्शन, पाथ फंक्शनशी रिलेटेड येतात. तर आपण आज या ठिकाणी थांबूयात. उद्या आपल्याला नवीन पॉईंट पाहायचं आहे, नवीन कन्सेप्ट, तो आहे इंटर्नल एनर्जी. आता आपण चॅप्टरच्या निम्म्यात आलेलो आहोत, तर सगळ्यांनी थोडंसं काळजीपूर्वक अभ्यास करायला सुरुवात करा, सिन्सिअरली अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.